नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री प्रिन्सेस ह्या ठिकाणी 36 साईजचं पेपर कटिंग ह्या ठिकाणी करणार आहोत। तर याच्यामध्ये थ्री प्रिन्सेसचं कटिंग कसं करायचं ते अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे। आणि मेन म्हणजे याच्यामध्ये जे नॉर्मली तुम्ही जसं की सिंपल छोटा नेक शिवत असतील, जसं की 7चा 8चा 9चा असे शिवत असतील, तर त्यावेळेस तुम्हाला हे शोल्डरचं त्याच्यामध्ये शोल्डरचं हे तुम्हाला फॉर्म्युला त्यामध्ये वापरायचं नाही। तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला शोल्डर पट्टी कमी ठेवायची असेल आणि डीप गळा शिवायचा असेल, अशा वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला आजचा वापरायचा आहे। तर त्याच्यानुसार आपण ह्या ठिकाणी कटिंग करणार आहोत। तर चला आपण इथे जास्त वेळ न करता पेपर कटिंगला सुरुवात करणार आहोत। तर आपले हे व्हिडिओ दोन असतील, एक पेपर कटिंगचा आणि एक ब्लाउज संपूर्ण टिचिंग करण्याचा। तर आपण ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। आता ह्या ठिकाणी आपण थ्री प्रिन्सेस ब्लाउजचं कटिंग करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी जे मेजरमेंट आपण बघणार आहोत, अपर चेस्ट आपली 35 आहे आणि फुल बस्ट 36 आहे। तर याच्यानुसार आपण थोडंसं डीप नेक मध्ये कटिंग बघणार आहोत। तर जे शोल्डर आहे आपलं ते ह्या ठिकाणी 14.5 आहे। ओके, त्याचा दुसरा भाग आपण घेणार आहोत। जे शोल्डर आहे ते आपलं आहे इथे 7.25 इंच। तर 7.25 इंचामधून आपण ह्या ठिकाणी जवळजवळ आपल्याला मायनस करून ह्या ठिकाणी 4.8 अशा पद्धतीने 5.25 इंचाचा शोल्डर हा आपण पाठीमागचा ठेवणार आहोत। निम्म शोल्डर मधून 2.5 इंच हे वजा केलेले आहे। ओके, 2.5 इंचामधून म्हणजे आपण 7.25 इंचामधून 2.5 इंच वजा करून जे शोल्डर आलेले तो आपलं 5.25 इंचाचा। तर हा 5.25 इंचाचा शोल्डर आपण कुठे ठेवणार आहोत? बॅक साईडला ठेवणार आहोत। तर बॅक साईडला आपण या ठिकाणी शोल्डर ठेवणार आहोत। बॅक साईडला तुम्ही हुक करत असतील तर या ठिकाणी मार्जिन वाढवून घ्या, नाहीतर आपण डायरेक्ट ब्लाउज पिसावरतीच वाढवणार आहोत। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा 5.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आपण। अशा पद्धतीने 5.25 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय। त्याच्यानंतर वरती येऊन आपल्याला एक मार्किंग करायचंय। या ठिकाणी मार्किंग करताना आपण 6.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत। 6.25 इंचावरती मार्किंग करायचंय। त्याच्यानंतर या ठिकाणी लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत स्ट्रेट। आता इथे आपल्याला काय करायचं, 1.25 इंचाचा क्रॉस बॅक द्यायचंय। या ठिकाणी 1.25 इंच म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 1.25 इंचावरती क्रॉस बॅक देणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला हे क्रॉस बॅक दिल्यानंतर इथून अगदी खोलगट अशी गोलाई म्हणजे फ्रंटचा जो या ठिकाणी लाईन आहे त्या ठिकाणाहून आपण 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ही गोलाई देणार आहोत। अगदी जवळून आपल्याला ही गोलाई द्यायची। गोलाई दिल्यानंतर जे आपलं अपर चेस्ट आहे ते किती आहे? 35 आहे। 35चा चौथा भाग किती येणार आहे तो आपला? तर 8.25 इंच अशा पद्धतीने। त्याच्यातून आपण अर्धा इंच वजा करणार आहोत 0.5। ओके, तर वजा केल्यानंतर आपल्या जे या ठिकाणी अपर चेस्ट येणार आहे ते 8.25 इंच येणार आहे। तर 8.25 इंचावरती या ठिकाणी आपण मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने। बॅक साईडचं कटिंग आपण 8.25 इंच आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहोत। आता आर्महोल राऊंड आपला किती आहे? या ठिकाणी 16 आहे। त्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लुजिंग ऍड करणार आहोत अर्धा इंच। तर किती आलंय या ठिकाणी? 16.5। 16.5चा दुसरा भाग आपला किती येणार आहे ते म्हणजे 8.25 इंच। 8.25 इंचाचं या ठिकाणी आर्महोल राऊंड घ्यायचंय। तर जे शिलाई या ठिकाणी पॉईंट येऊ नये म्हणून 2 लाईन खाली मार्किंग करा। ओके, अशा पद्धतीने। त्याच्यानंतर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी आर्महोल राऊंड आपल्याला मोजून बघायचंय। अगदी कटोकट आपण या ठिकाणी मोजणार आहोत आर्महोल राऊंड। तर या ठिकाणी 8.25 इंच परफेक्ट माझा आर्महोल राऊंड येतोय। तर आता मार्किंग केल्यानंतर आपल्याला लाईन खाली ही थोडक्यात आर्महोलचा उतार तुम्हाला द्यायला विसरायचं नाहीये। या ठिकाणी जास्त पण उतार द्यायचा नाहीये, अगदी लिमिटेड मध्येच द्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी शोल्डर पट्टी किती ठेवायची? शक्यतो डीप गळा असेल तर शोल्डर पट्टी आपल्याला कमी ठेवायची। तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर पट्टी जी ठेवायची ती फक्त 2 इंचची ठेवायची। ओके, त्याच्यामध्ये 1.25 इंच किंवा अर्धा इंच ऍड करा। आपण या ठिकाणी अर्धा इंच ऍड करणार आहोत। तर जी माझी या ठिकाणी गळा रुंदी आहे ती 2.25 इंच आलेली आहे। ओके, 2.25 इंच आपण या ठिकाणी गळा रुंदी ठेवलेली आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेणार आहोत। तर आपली ही बॅक साईडची जी उंची आहे ती या ठिकाणी किती आहे? 14.25 इंच आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच ऍड करायचे म्हणजे 15.5 इंचावरती आपण या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत। तर स्ट्रेट खालीपर्यंत 15.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। त्याच्यानंतर इथून आपण काय करणार आहोत, या पद्धतीने लाईन क्रॉस मध्ये देणार आहोत। त्याच्यानंतर या ठिकाणी कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत। कंबर किती आहे? तर या ठिकाणी 7 इंच आहे। त्याच्यानंतर
या ठिकाणी आपल्याला टक्स घ्यायचंय. टक्स 1 इंच आणि 1.5 इंच मार्जिन आपल्याला ऍड करायचंय. या पद्धतीने मार्किंग करणार आहोत. त्याच्यानंतर फिटिंगची लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. आता तुम्ही म्हणणार अपर चेस्ट का मायनस केलं या ठिकाणी. ओके, तर आपला जो गळा आहे तो खूप डीप आहे या ठिकाणी, म्हणून आपण काय केलं इथे या ठिकाणी मायनस केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 2.5 इंच फक्त आपल्याला खालची पट्टी ठेवायची. तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करून 3 इंचावरती मार्किंग करणार आहोत. तर जवळजवळ आपली गळ्याची जी उंची आहे ती किती येणार आहे या ठिकाणी 11.5 इंच येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने 3 इंचावरती अजून एक मार्किंग करणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन ही एक ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, साधारणतः 3.5 इंचावरती एक मार्किंग करा, किंवा तुम्ही या ठिकाणी अजून कमी पण करू शकता, जसं की 3.25 इंच. 3.25 इंचावरती मार्किंग केलं तरीही चालेल या पद्धतीने. आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता बॉक्स तयार केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता. त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, नॉर्मलचं या ठिकाणी गोलाई देऊन घ्यायची, नॉर्मलची. आता तुम्ही म्हणणार हे गोलाई का द्यायची, तर आर्महोल अगदी स्ट्रेट ज्यावेळेस डीप गळा शिवणार त्यावेळेस स्ट्रेट द्यायचं नाही. तर नॉर्मलचं या ठिकाणी गोलाईमध्ये हा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पंचकोनी वगैरे कोणताही गळा या ठिकाणी शिवू शकता, जसं की व्ही नेक वगैरे अशा पद्धतीने नेकचा शेप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी पंचकोनी पण शिवू शकता, मटका शेप पण या ठिकाणी गळा घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण पंचकोनी टाइप मध्ये या ठिकाणी नेक घेतला, तो अशा पद्धतीने येणार आहे आपला. हे बघा या पद्धतीने येणार आहे. त्याच्यानंतर आपलं जे हे त्रिकोण आहे ते अशा पद्धतीने इथे ड्रॉ होणार. तर जवळजवळ 4.25 इंच आपलं हे नेक या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, डीप गळा असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, या ठिकाणाहून वरती साधारणतः 1 इंच वरती जायचंय. त्याच्यानंतर टक्सची मार्किंग करून घेणार आहोत आपण. टक्स या ठिकाणी मार्किंग करायचंय. टक्सची मार्किंग केली तर या ठिकाणी जे आपलं अंतर येते ते मोजून घ्यायचे 4 इंच. तर 4 इंच वरती पण आपण मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वरती आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने 4.5 इंच टक्स घ्यायचे. उंची ती कमी नाही करायची. संपूर्ण या ठिकाणी जो टक्स आहे तो 1 इंचाचा घेणार आहोत. तर अर्धा इंचावरती मार्किंग करा. त्याच्यानंतर इथून आपण हा तिरकस ह्या पद्धतीने शेप देणार आहोत. तर शेप दिल्यानंतर हा जो टक्स आपण फोल्ड करणार आहोत ना, इथे तुम्हाला मी फोल्ड करून दाखवते आणि स्केल पण ठेवून दाखवते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार या ठिकाणी अर्धा इंच द्यायचा आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने आपण या ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे कोणता पण शेप देऊ शकता अशा पद्धतीने. हा कुराट शेप पण या ठिकाणी देऊ शकता अशा पद्धतीने. तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही या ठिकाणी शेप देऊ शकता, किंवा तुम्हाला अगदी डीप मध्ये या ठिकाणी नेक शिवायचं असेल तर अशा पद्धतीने राऊंड या ठिकाणी नुसता कोण तुम्ही काढून टाकला तरी चालेल. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा इथून आपण जे तिरकस कट करतोय ते कट करायचं आहे. या पद्धतीने कट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही गळा जरी कट केला तरी पण या ठिकाणी काय होणार आहे, आपला जो टक्स आपण फोल्ड करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा आपण जो राऊंड गळा आहे तोच कट करूया या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता हा जो टक्स आहे तो आपण या ठिकाणी फोल्ड करूया. साधारणतः आपण 1 इंच टक्स या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण टक्स फोल्ड केल्यानंतर इथे स्केल ठेवून बघा तुम्ही. या ठिकाणी आपण वरच्या बाजूला जरी कमी केलं तर जवळजवळ या ठिकाणी हा जो पोर्शन असतो ना तो आपला बराच ह्या बाजूला सरळ ठेवल्यानंतर इकडे पण कमी होतो. जवळजवळ 2 लाईन आपल्या या ठिकाणी कमी होतं. तर मी या ठिकाणी काय करणार आहे, कमी करून घेणार आहे.
आता तुम्ही म्हणणार की ह्या ठिकाणी उंची कमी होणार, तर बिलकुल उंची कमी नाही होणार. परफेक्ट आपली काय होणार आहे, ब्लाऊजची उंची येणार आहे. अशा पद्धतीने आपण हे या ठिकाणी कटिंग करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथे ज्यावेळेस आपण टक्स फोल्ड करणार त्यावेळेस या ठिकाणी नॉर्मलचा पेपर आपला कट झालाय, ते इथून ठेवून बघा 9.5 इंच हे परफेक्ट आपलं मेजरमेंट येते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, कटिंग करायचे. या ठिकाणी तुम्ही पंचकोनी गळा पण घेऊ शकता, तुम्हाला जो आवडत असेल तो. आणि या ठिकाणी शोल्डर उतार आपण फ्रंट साईडचं कटिंग केल्यानंतर बघणार आहोत. दीदी दीदी कुठे गेली का पप्पा? ही खुर्ची नाही, हे सगळं इथेच. पप्पांना पाठव. आता जो आपण या ठिकाणी शोल्डर मायनस करून ठेवला होता, किती ठेवला होता, तो म्हणजे आपला 5.25 इंच. हा आपला पाठीमागचा आहे, तर 5.25 इंच हा पाठीमागचा शोल्डर होता. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 लाईन किंवा 3 लाईन त्याच्यामध्ये प्लस करा. आपण 2 लाईन प्लस करूया. तर या ठिकाणी जे माझं शोल्डर येणार आहे ते 5 इंचचं. 5 इंचचं शोल्डर मी काय करणार आहे, फ्रंट बाजूचा ठेवणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही साधारणतः डीप गळ्याचं कटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला याच पद्धतीने कटिंग करायचं. तुम्ही 3 लाईन पण प्लस करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने 5 आणि 1 लाईन येणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत. इकडे पण तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर जे आर्मोलचं शेप आपण या ठिकाणी देणार आहोत ते 6.25 इंचावरती लाईन ड्रॉ केली होती. 6.25 इंचावरतीच या ठिकाणी आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता या ठिकाणी फ्रंट साईडचं कटिंग करतोय म्हणून आपण इथे अर्धा इंच क्रॉस बॅक देणार आहोत. बॅक साईडला आपण 1.25 इंच दिला, परंतु इथे अर्धा इंच देणार आहोत. या पद्धतीने दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आर्मोलचा शेप आपण या ठिकाणी अर्धा इंचावरती देणार आहोत पुढचा, आणि इथे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण शेप दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे शोल्डर पट्टी आहे पाठीमागची आणि पुढची सेम ठेवायची आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर पट्टी ही सेम ठेवायची. तर इथे काय करायचं, तुम्हाला हे अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथे एक मार्किंग करायचं. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गळा रुंदी मिळणार आहे. आता फ्रंट साईडची गळा रुंदी ती 2.25 इंच आली होती, सॉरी बॅक साईडची, आणि फ्रंट साईडची आपली या ठिकाणी साधारणतः 2.5 इंच आणि 1 लाईन येते. अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा जो गळा आहे तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे 7 इंच, 7.25 इंच तुमच्या आवडीप्रमाणे. या ठिकाणी आपण 7.25 इंच थोडासा डीप गळा ठेवणार आहोत, तर 7.25 इंचावरती मी मार्किंग करून घेते. त्याच्यानंतर खालती येऊन आपल्याला करायचं या ठिकाणी 3 इंच, 2.25 इंच या ठिकाणी तुम्हाला मार्किंग करायचं. साधारणतः 2.25 इंच सफिशियंट आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर तुम्ही इथे कोणता पण नेकचा शेप देऊ शकता. तर साधारणतः आपण हे बाहेरच्या साईडने 3.5 इंच वगैरे, सॉरी 3.25 इंच अशा पद्धतीने मार्किंग करणार आहोत या ठिकाणी. तर पंचकोनी टाईपमध्ये, परंतु आपल्याला हा जो शेप आहे ना तो अशा पद्धतीने या ठिकाणी जास्त फुगे या पद्धतीने गोलाईमध्ये आपण घेणार आहोत. या अशा पद्धतीने आपण हा शेप देणार आहोत. तर या ठिकाणी पण नॉर्मलचं फ्रंट साईडचा जो आर्मोल आहे ना तो नॉर्मलचं थोडंसं गोलाईमध्ये देऊन घ्या. आता या ठिकाणी आपण 3 प्रिन्सेस कट करणार आहोत. तर 3 प्रिन्सेस साठी फ्रंट साईडची उंची घ्यायची आपल्याला. तर संपूर्ण ब्लाऊजची उंची 14.25 आहे. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहे. तर 16.5 इंचावरती आपण या ठिकाणी मार्किंग करतोय. 16.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण हे 3 प्रिन्सेस खालच्या बाजूला जी पट्टी लावणार आहोत ना ती अगदी आपल्याला 1.5 इंचचीच पाहिजे. तर मी या ठिकाणी काय करणार आहे, 2 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करणार आहे.
ओके, किंवा 2.25 इंचावरती आपण या ठिकाणी मार्किंग करूया. 2.25 इंचाचे खालीहून आपण 2.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि स्ट्रेट आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. या ठिकाणी 2.25 इंचावरती आपण मार्किंग केलेले स्ट्रेट आपल्याला लाईन या ठिकाणी ड्रॉ करायची. हे टिचिंग करून बरोबर ती आपली 2-2.25 इंचाची तयार होणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, उभा टक्स टाकायचा. उभा टक्स आपला किती आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी उभा टक्स आपला आहे तो 10, म्हणजे फुल चेस्ट आपली 36 आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ऍड केलं तर 10 इंचावरती पॉईंट येतं. ओके, तर अशा पद्धतीने 10 इंचावरती आपण मार्किंग केलं आणि या ठिकाणी आपण सरळ लाईन एक ड्रॉ करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथे आपल्याला 10वा भाग टाकायचा आहे. 10वा भाग तुमचा जो असेल तो टाकायचा. इथे 3.5 इंचाने एक लाईन येते. ओके, तर 3.5 इंचाने एक लाईन, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे, तर या ठिकाणी 3 इंचाने एक लाईन येणार आहे. 3 इंचाने एक लाईन, किंवा तुम्ही 1.25 इंच पण आतमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, 2.25 इंच किंवा 2.5 इंचावरती टक्स घेतला तरी काही सुद्धा हरकत नाही. तर या ठिकाणी आपण 2.5 इंच टक्स घेणार आहोत. 2.5 इंच टक्स घेतल्यानंतर साधारणतः या ठिकाणी तुम्ही 1.25 इंच या पद्धतीने वरती घ्या एखादी लाईन आणि मग या ठिकाणी बॉक्स तयार करा. एवढं करायची काही आवश्यकता नाही, आपण शेप देणारच आहोत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. तर 1 इंचावरती आपल्याला या ठिकाणी मार्किंग करायचंय. वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला अर्धा इंच, अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण 3 प्रिन्सेसचं कटिंग करतोय. तर जास्त पण गोलाईमध्ये या ठिकाणी निमुळत शेप मध्ये आपल्याला हे गोलाई द्यायची. हे बघा या पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने आपण शेप दिला. त्याच्यानंतर या ठिकाणी ना आपल्याला अशा पद्धतीने हा शेप असा जाऊ द्यायचा. ओके, गेल्यानंतर आपल्याला इथे अटॅच होत आहे, ते आपल्याला मोजून घ्यायचंय. तर इथून आपण हे मोजल्यानंतर 3.5 इंच येते. इकडे पण आपलं 3.5 इंचच यायला पाहिजे या ठिकाणी. तर 3.5 इंच इथे येते. खालच्या बाजूला कंपल्सरी ऑल साइज मध्ये अर्धा इंच घ्यायचंय. इथून आपल्याला ही लाईन सरळ ड्रॉ करायची आहे आणि ते प्रिन्सेसचा शेप परत आपल्याला, म्हणजे आर्महोलचा शेप परत आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही हा टक्स फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, छातीचं मेजरमेंट टाकायचं. छातीचं मेजरमेंट 9.25 इंच. बॅक साईडला आपण मायनस केलं तर या ठिकाणी मायनस नाही करायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्किंग. अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं. आर्महोलची गोलाई चेक करून घ्यायची, परफेक्ट येते की, तर थोडंसं नॉर्मलचं या ठिकाणी आतून येते. तर अशा पद्धतीने आतून आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं, आर्महोल राऊंड हा चेक करून बघायचं तुम्हाला परफेक्ट येतोय का नाही, नाहीतर मग बऱ्याच वेळा कमी जास्त होण्याचा चान्स असतो. तर या ठिकाणी आपला आर्महोलचा जो शेप आहे तो परफेक्ट येतोय. हा जो वरचा शेप आहे तोच आपण या ठिकाणी घेऊया. जास्त खोलगट पण नाही द्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 प्रिन्सेसचा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट ठेवायचं आहे, इथे शेप वगैरे काहीच घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर हा टक्स आहे ना तो उंचीला मोजून बघायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी 3.5 इंचाला एक लाईन कमी येते, तर इकडे पण तितकंच यायला पाहिजे, 3.5 इंचाला एक लाईन कमी. अशा पद्धतीने तर इथे आपलं हे जवळजवळ किती आलंय, अर्धा इंच. अर्धा इंच येते म्हटल्यावर या इकडे आपल्याला डबल घ्यायचंय 1 इंच. या पद्धतीने मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथे आपल्या हे हा जो भाग आहे तो मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हा पण भाग काय होणार आहे आपला, मायनस होणार आहे. आता इथे आपण कंबरेचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत. कंबर आपलं किती येते आपल्याला टाकायचं या ठिकाणी. तर कंबर या ठिकाणी माझं 7 इंच आहे. तर आपण या ठिकाणी मार्किंग केल्यानंतर बघा या ठिकाणी 3 इंच आहे, 3 इंच सोडून द्या या ठिकाणी आणि 7 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करायचं आहे आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने इथे आता फिटिंगची लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे आपले जे अंतर आहे ना ते स्ट्रेट ठेवा. या ठिकाणी सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. बघा या पद्धतीने आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला हे काय करायचं, इथे मायनस करायचं आणि एवढा टक्स हा आहे ना तो पण आपल्याला या ठिकाणी मायनस करायचा. अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी कट करायचं आणि इथे शोल्डर उतार आपण पुढचा आणि मागचा भाग सेम करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथून कट करा.
योगपट्टी आहे ना ती आपण स्ट्रेट ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हे तुम्ही मायनस केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने तरी सुद्धा काही हरकत नाही. इथे कंबर टाकायचं. आपलं कंबर किती आहे 7 इंच आहे बरोबर. त्याच्यानंतर आपलं जे 1 इंच टक्स आहे तो टाकायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने 9.5 इंचावरती आपण या ठिकाणी मार्किंग करून घेतोय. भले आपली थोडीशी योगपट्टी ही मोठी होईल परंतु ती आपण नंतर कट करून घेणार आहोत. शिलाई मार्जिन ऑलरेडी आपण वाढवलेली आहे. ही आपल्याला स्ट्रेटच ठेवायची. त्याच्यानंतर इथे तुम्ही हवं असेल तर सेप पण देऊ शकता परंतु आपल्याला सेप नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला टक्स आहे तो मायनस इकडचं आहे ते मायनस करून टाकायचं आहे. या ठिकाणी आपण गळा पण कट करून घेतलेला आहे. थोडंसं नॉर्मलचं या ठिकाणी कुठे पॉईंट वगैरे तयार होत असेल तर तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी थोडक्यात पॉईंट तयार होतोय तर तो मी या ठिकाणी कट करून घेते. हे बघा ह्या पद्धतीने आपलं टोटल या ठिकाणी मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे ठेवून बघूया आणि आपली जी पट्टी आहे ती आपल्याला ह्या पद्धतीने इथे जोडल्यानंतर थोडक्यात अर्धा इंच एक्स्ट्रा येते परंतु ती आपण काय करणार आहोत नंतर कट करून टाकणार आहोत. शिलाई केल्यानंतर कट करायची. तर संपूर्ण टोटल आपलं या ठिकाणी मार्किंग झालेली आहे. गळा तसाच ठेवणार आहे. जे शोल्डर उतार आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. तर टोटल आपलं मार्किंग झालेलं आहे. समजा आपण या ठिकाणी अशा पद्धतीने साईड पार्ट ठेवला. थोडं वरती सरकवायचं आपल्याला. त्याच्यानंतर हे शिलाईमध्ये आपलं जाणार आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच असं शिलाईमध्ये. तर हे बरोबर परफेक्ट असं आपलं हे शिलाईमध्ये येणार आहे. ओके शिवून हे परफेक्ट असं तयार होणार आहे. हे बघा या पद्धतीने शिवून परफेक्ट तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने हवं असेल तर योगपट्टीमध्ये थोडक्यात तुम्ही या ठिकाणी शिलाई मार्जिन वाढवू शकता. म्हणजे योगपट्टीमध्ये पण आणि याच्यामध्ये पण. परंतु इतकी वाढवायची काय आवश्यकता नाही. आपण 2 इंच हे परफेक्ट वाढवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाढवायची आवश्यकता नाही. तर आता आपण हे काय करणार आहोत याच्यावरती ठेवून आपण कट करून घेणार आहोत. फायनल आपलं या ठिकाणी काय झालं अप्पर चेस्ट 35 याच्यानुसार आपलं कटिंग झालेलं आहे. मायनस करण्याची मेथड तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे जसं सांगितलं तसं तुम्ही फॉर्म्युला म्हणजे वापरू शकता. आणि जो फुल चेस्ट आहे फ्रंट बाजूचा पार्ट आपण या ठिकाणी अप्पर चेस्ट नुसारच कटिंग केलेला आहे. इथे आपण मायनस नाही केलेलं आहे. ओके या ठिकाणी आपण मायनस केलं होतं. तुम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा समजावून सांगते. तर या ठिकाणी आपलं 7.25 इंच आलं होतं. त्याच्यातून आपण 0.5 म्हणजे अर्धा इंच वजा केलं होतं. तर 8.25 इंचावरतीच आपण पाठीमागचा भाग कट केला आणि त्याच्या पुढे आपला 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे अप्पर चेस्ट आपण इथे काय केलं होतं फ्रंट बाजूला जो चौथा भाग आहे तो 9.25 इंच आहे. तो 9.25 इंचावरतीच कट केलं. या ठिकाणी मायनस नाही केलं आणि 1.5 इंच मार्जिन. त्याच्यानंतर हे फुल बस्ट आहे तो आपण या ठिकाणी घेतला होता ना टक्स रुंदी ती आपण 36 फुल बस्ट नुसार कटिंग केलेलं आहे. ओके तर 3.6 घेतलेले आहे. त्याच्यानुसार आपण हे कटिंग केलेलं आहे. तर परफेक्ट असं आपलं हे कटिंग झालेलं आहे. बघा या पद्धतीने आपला स्टेप येणार आहे. टक्स पण बघा वाढून जातो या ठिकाणी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.